तुमच्याकडेही एसी आहे का? असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, लक्ष देऊन ऐका. ग्वाल्हेरमध्ये एसीचा भीषण स्फोट झाल्याने 3 मजली घर जळून खाक झालं. यात अंकिता अग्रवाल या महिलेचा गुदमरून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना 8 मार्चला घडली. मात्र यामुळे एक प्रश्न निर्माण झालाय, तो म्हणजे एसीमध्ये ब्लास्ट का होतात? मुख्य कारण त्याचं असं आहे की कॉम्प्रेसरच्या आत जास्त दाब असतो. जेव्हा एसी चालू असतो तेव्हा कॉम्प्रेसर संकुचित करतो. जर असं काही चुकीचं घडत असेल तर स्फोट होऊ शकतो आणि सामान्य कारणं अशी आहेत की हाय हिटिंगमुळे देखील स्फोट होऊ शकतो. उष्णतेमध्ये आपण सतत एसी चालवतो. खराब वायू विजन किंवा घाणेरडे फिल्टर कॉइल्स कॉम्प्रेसरला जास्त गरम करतात, त्यामुळे दाब वाढत राहतो. खराब देखभाल हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे. वर्षातून एकदा किंवा दोनदा व्यवस्थित धूळ जमा झाली असेल तर ती साफ करावी लागते. हवेचा प्रवाह त्यामुळे रोखला जाऊ शकतो. कॉम्प्रेसरवर ओव्हरलोड होतो, त्यामुळे एसी रिपेअरिंगकडे जास्त लक्ष द्यावं. सदोष वायरिंग जर असेल, चुकीच्या वायरिंगमुळे पॉवर सर्ज होतो, व्होल्टेजमध्ये चढ उतार होतो किंवा कालबाह्य वायरिंगमुळे शॉर्ट सर्किट होऊ शकतं, ज्यामुळे ठिणगी निर्माण होऊ शकते आणि स्फोट होऊ शकतो. रेफ्रिजरंट गळती किंवा चुकीचा गॅस गळत असेल तरी देखील अशी घटना घडू शकते. काही रेफ्रिजरंट उदाहरणार्थ R32, R290 ज्वलनशील असतात. जर गळती झाली तर ठिणगी आग लावू शकते. याची इतर कारणं अशी आहेत की ओव्हरलोड, चुकीचं तापमान सेटिंग किंवा जुना एसी असेल तरी देखील या घटना घडू शकतात. 3 मिनिटांचा नियम तुम्हाला पाळायचा आहे. एसी बंद केल्यावर तो जर पुन्हा सुरू करायचा असेल तर किमान 3 मिनिटं थांबा. यामुळे रेफ्रिजरंटचा दाब संतुलित होतो आणि कॉम्प्रेसर सुरक्षित राहतो. आउटडोअर युनिटकडे लक्ष ठेवायला हवं. बाहेरच्या युनिट भोवती हवा खेळती राहण्यासाठी पुरेशी जागा सोडली आहे का हे तपासायला हवं. त्यावर कचरा, पानं किंवा पक्ष्यांची घरटी नसल्याची देखील खात्री करून घ्या आणि स्वतःची काळजी घ्या. सुरक्षित राहा.